तसेच युवा सेना सहसचिव सिद्धेशजी पाटेकर यांचं स्वागत दिनेश स्थूल करणार आहेत। दिनेश स्थूल पहिल्या चढाईमध्ये निलेश गौड यांनी 2 गुण मिळवले। 1-1 सॉरी 2-1। विधानसभा प्रमुख अशोक मामुनकर साहेब यांचं स्वागत प्रयाग पाटील करतील। प्रयाग पाटील यांचं स्वागत अशोक मामुनकर यांचं स्वागत करतील प्रयाग पाटील। नाही रे तसेच करमाळे करतील। मस्त बोनस प्लस नाही बेवडा काय करतोय? एका गाडीची मोटर बाईकची चावी मिळालेली आहे। MS-05 ED विधानसभा संघटक श्री अरुण पवार यांचं स्वागत अक्षय साळवी करतील। अक्षय साळवी MS-05 ED 9401 जी मोटर बाईक ज्यांची असेल त्याची चावी या ठिकाणी मिळालेली आहे। MS-05 अरुण पवार विधानसभा संघटक तसेच माथाडी नेते तसेच विधानसभा सहसमन्वयक राजू नवरत पुन्हा यांचा सत्कार सुजित कासरूम करतील। राजू नवरत विधानसभा सहसमन्वयक राजू नवरत बोनस घ्या। उपविभाग प्रमुख श्री संजय ढोलम साहेब उपविभाग प्रमुख श्री संजय ढोलम साहेब यांचा सत्कार संजय ढोलम उपविभाग प्रमुख शाखा क्रमांक 5 आणि 11 उपविधान समन्वयक मनोहर जाधव यांचं स्वागत प्रयाग पाटील करतील। शाखा प्रमुख शाखा क्रमांक 4 PD चव्हाण साहेब यांचं स्वागत दत्ता करमाळे करतील। PD चव्हाण दिनेश लाड यांचं देखील हार्दिक स्वागत। गरुड झेप विद्यामंडळाचे प्रशिक्षक बाहर खेल रहा है जगदम चढाईसाठी संख्या 6-4 या ठिकाणी रामचंद्रन सत्या काय करते बघूया। कदम साहेब यांचा सत्कार राज सावंत हे आर.के. कदम यांचा सत्कार करतील। राज सावंत मस्त रे बाहेर आहे। कैलासवासी रमेश सावंत यांच्या पत्नी श्रीमती रेश्मा रमेश सावंत यांची संपर्क साधावा। आविष्कार पाटील अष्टविनायक सांताक्रूज अष्टविनायक क्रीडा मंडळ आणि निर्विघ्न आता आपल्या या कार्यक्रमासाठी एवढं चांगलं सूत्रसंचालन केलं आणि ज्यांनी सहकार्य केलं असे आमचे उपविभाग प्रमुख सचिन भाऊ शिर्के यांचं स्वागत राहिलेलं आहे। आपण त्यांचं पण स्वागत करणार आहोत। सचिन भाऊ यांचं स्वागत आपण या ठिकाणी करत आहोत। यांचं देखील हार्दिक आभार। त्याचप्रमाणे व्यासपीठावर सर्व मान्यवर टाळ्या उद्या जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आपल्या
जगदंबा क्रीडा मंडळ संघाकडून चढाई करत असताना जर्सी नंबर 20 डाव्या कोपऱ्याकडून खोलवर निर्विघ्न आणि अष्टविनायक सांताक्रूज निर्विघ्न विक्रोळी या दोन्ही संघांनी खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं. आपणास या अगोदरच पहिला पुकार देण्यात आल्याची नोंद घ्या. आणि त्यानंतर शंभूराजे क्रीडा मंडळ बोरिवली बगड जे जे संघ या ठिकाणी उपस्थित आहेत आपण लवकरात लवकर आपली नोंद या ठिकाणी द्यायची आहे. शंभूराजे बोरिवली या संघाने आपली उपस्थिती दर्शवलेली आहे. पोईसर क्रीडा मंडळ पोईसर, माऊली प्रतिष्ठान दहिसर, शिवमुद्रा बोरिवली, शिवसाई बोरिवली, गरुड जप बोरिवली प्रतिनिधी त्वरित माहिती संपर्क साधावा. गावदेवी बोरिवली आणि कोकण रत्न क्रीडा मंडळ दहिसर. मास्तरे क्या बात है निलेश गौन. हॅलो, यावर्षी आपल्यामध्ये उपविभाग प्रमुख उत्तम भाऊ पण इथे उपस्थित आहे, त्यांचा पण इथे सत्कार होणार आहे. अतिशय सुंदर कार्याचं प्रेक्षेपण इथे सुरू असतानाच काही प्रमुख वाद्यांचं आपण स्वागत पण करतोय. व्यापारी संघटनेचे विधानसभा संघटक मोहम्मद वैद हे पण इथे उपस्थित आहे, त्यांचं पण आपण स्वागत करायला सांगतोय. मास्तरे पायात आला पडला म्हणून गेला. बघू हा सत्ता काय करतो, किक मारणारच आहे बघा. लावली दोन पण आणले सत्ताने पण गाय नाही करायला पाहिजे विरोध. हो क्या बात है, लाइन से भटके तो पडेंगे फटके. एक चांगली फ्लाइंग पॉइंट मिळतोय जगदंब संघाला. गाण्याला बघ ना, पक्कड केली ना, गाणं टाळ्या वाजू सगळे व्हिडिओ काढ. कैलासवासी रमेश महादेव सावंत यांच्या स्मरणार्थ भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं इथं आयोजन करण्यात आलेलं आहे. अतिशय उत्तम रेट टाकून एक गडी बाद करून आपल्या पक्षात ते परत जातात आहे. सुंदर असं या कबड्डीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. या सगळ्या कार्यक्रमाचं संयोजन मस्त रे जामोन. या ठिकाणी एक सत्कार आपण करणार आहोत. हा सत्कार अशा खेळाडूचा आहे ज्याने 42वी मुंबई उपनगर निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये रत्नदीप कबड्डी संघाला केवळ विजय मिळवून दिला नाही, तर मुंबई उपनगर जिल्ह्याच्या संघाचं ज्याने कॅप्टनशिप केलं असा रत्नदीप कबड्डी संघाचा कर्णधार आणि मुंबई उपनगर संघाचा कर्णधार कृष्णा कनोजे यांचा आपण सत्कार करणार आहोत. एका जोरदार टाळ्यांचा गजर करूया. मी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय उदेश पाडेकर साहेबांना विनंती करतोय, आपल्या या द्रेसरच्या खेळाडूचा ज्याने महाराष्ट्रामध्ये जाऊन आपल्या मुंबई उपनगर जिल्ह्याचं केवळ प्रतिनिधित्व केलं नाही, तर आपल्या द्रेसरचं ज्याने प्रतिनिधित्व केलं आणि मुंबई उपनगरचा कर्णधार म्हणून ज्याने सर्व राज्यामध्ये आपलं वेगळंपण दाखवून दिलं असा कृष्णा कनोजिया याचा आपण सत्कार करणार आहोत. चला मित्रांनो, मुंबई उपनगर जिल्ह्याचा कॅप्टन आहे, टाळ्या कशा वाजल्या पाहिजे, जोरदार टाळ्या होत्या. यानंतर मी अमन सिंगला देखील विनंती करतोय. अमर सिंग
हा देखील या संघामध्ये होता. अमन सिंग वरती व्यासपीठावर या, लवकर धावत या. और एक खिलाड़ी जिन्होंने मुंबई सुपरबन टीम के लिए अपना योगदान दिया, अमन सिंह. जेव्हा ठाणे शहर विरुद्ध 20 लाख तसं येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या कबड्डी खेळाडूंना देखील आपण पाहतोय की ज्या प्रकारचं योगदान मिळतंय आणि कित्येक खेळाडू, अजिंक्य पवार सारखा, पंकज मोहिते, असलम इनामदार ज्यांनी योगदान दिलं, संकेत सावंत, त्यानंतर शुभम पाठारे, शिवम पाठारे, कितीतरी संघ आहेत आणि कित्येक खेळाडूने योगदान दिलं. मुंबई उपनगरचा हरकम असेल, गुजरात जायंट्ससाठी, बंगाल वॉरियर्ससाठी पहिल्या प्रतिनिधित्व करणारा निलेश शिंदे, BPCLचे प्रशिक्षक प्रताप शेट्टी सर. त्यामुळे कित्येक मोठी लिस्ट आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये इफ यू वॉन्ट टू बिकम अ ग्रेट कबड्डी प्लेयर, फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू डू द थिंग्स इन सब ज्युनियर लेवल. जो किशोर गटामध्ये तुम्हाला पहिल्यांदा तुमचं नाणं खणखणीत वाजून दाखवावं लागेल, त्यानंतर हळूहळू तुम्हाला पुढे यावं लागेल आणि ते योगदान आपण पाहतो. या वयामध्येच तुम्हाला तुमची स्टेपिंग, तुमचं कौशल्य दाखवावं लागतं. 1, 2, 2, 5च्या कबरमध्ये चढाई करताना जगदंब संघाचा खेळाडू उंचपुराचा जर्सी नंबर 1 संघ आहे श्रीराम मालाड. चांगली सुरुवात. ज्या प्रकारे आपल्या उंचीचा फायदा उचलताना थोडंसं वाकून या ठिकाणी थोडा अटेम्प्ट करतोय, तो म्हणजेच बोनस. प्लस पॉईंट 26 श्रीराम आणि 8 जगदंब. 18 गुणांची आघाडी. बोनस मिळतोय. थर्ड रेड 29-8. कंपल्सरी पॉईंट घ्यावा लागेल कारण थर्ड रेड आहे. तिसरी चढाई. कृष्णा कनोजिया, रिकेश बरनवाल, बहुत पुरानी दोस्ती है इनकी. जिस तरह से गले मिल रहे हैं, ये दोस्ती जैसे जय वीरू की थी शोले में. तर मात्र पुन्हा एकदा थोडंसं अटेम्प्ट करताना आपण पाहतोय की सुरुवात जर आपण चढाईची पाहिली तर 2 वरून करतोय ज्या ठिकाणी. आणि आता संधी मिळालेली आहे. क्या बात है, जखड़ और इनकी पकड़. बोनस यहां पर, लेकिन पॉइंट यहां मिलता हुआ कम बैक करना होगा जगदंब दहीसर टीम को. अब 3 की कवर है एक तरफ और दुसरा देखील पुकार देण्यात आली, याची नोंद घ्या. अष्टविनायक सांताक्रूज निर्विघ्न विक्रोळी. सेकंड कॉल देण्यात आल्याची नोंद घ्या. संघ व्यवस्थापक, संघ प्रशिक्षक. आणि आता मात्र छान पद्धतीने ठीक आहे. मला माहित होतं 3 जण असे तुटून पडलेले माणूस असं वाटलं की संकष्टीचा उपास सोडला या लोकांनी. अक्षरशः तुटून पडले, संधीच दिली नाही. तर मात्र पुन्हा एकदा बैठी अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. जर्सी नंबर 5 3ची कव्हर 4ची झालेली आहे. निर्विघ्न विक्रोळी, अष्टविनायक सांताक्रूज या दोन्ही संघांनी खेळण्याच्या दिशेने तयार राहायचे. काही क्षणात तुम्हाला तिसरा आणि अंतिम पुकार देण्यात येईल, नोंद घ्या. मोठी आघाडी आहे. 30 आणि 10. परत निर्विघ्न. 30 गुण श्रीराम, 10 गुण जगदंब. 20ची लीड आहे. अरे लॉबी मध्ये गेला. तीनच्या कव्हर मध्ये आणि ऍडव्हान्स टॅकल करायला गेले थोडंसं वरती. मात्र पंचांचा इशारा येतोय. 2 गुण आहेत सुपर टॅकलचे. लॉबीच्या खूप बाहेर निघून गेले होती. शिवाय देतो पोचताना निलेश गौड चांगल्या प्रकारे बघा कुस्तीचा खेळाडू वाटतो तो. त्या पद्धतीने एखादा रेडर म्हणून यावर्षी मुंबई उपनगरचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. तसं आपला अतुल गराटे गेलेले आहेत 67 किलो वजनी गटात.
कर्जत अहिल्यानगर ज्या ठिकाणी कर्जत जामखेड या ठिकाणी जी स्पर्धा सुरू आहे कुस्ती परिषदेची, दम घेण्यासाठी आवाज आपण तिसऱ्या पर्वामध्ये पाहिलेलं यांग कुंडलीला आऊट दिलं होतं, त्यावेळेस दम घेतला होता. त्यानंतर एक टेक्निकल नवीन गोष्ट इंट्रोड्यूस झाली प्रो कबड्डीमध्ये, जो माईक खाली ठेवण्यात आला. जसं क्रिकेटमध्ये 1992च्या बेन्सन हॅजिस वर्ल्ड कपमध्ये आपण पाहिलं राऊंड रॉबिन, आणि त्यानंतर ते माईक स्टंपमध्ये स्टंप माईक आपण पाहिलं, आणि आता तर स्टंप माईकमधून खूप आपण गोष्टी पाहतो. शेवटची 5 मिनिटं. 32 गुण श्रीराम, 11 गुण जगदंब, आणि साखळी घेऊन आले. साखळीमध्ये पकड 33-11. 33 ज्यांच्या मान्यतेने विद्यमान अध्यक्ष अमोल भैया कीर्तीकर, ज्यांच्या माध्यमातून एक वेगळं योगदान सध्या मुंबई उपनगरामध्ये आपण पाहतोय जिल्ह्याच्या माध्यमातून. आणि ठाण्याला जी स्पर्धा नुकतीच संपन्न झाली राज्य अजिंक्यपद, ज्यामध्ये मुंबई उपनगर पश्चिम महिला विभागाने अजिंक्यपद पटकावलं. खूप चांगली कबड्डीची एक ओळख दाखवतोय हा खेळाडू निलेश गौण. शंभूराजे क्रीडा मंडळ बोरिवली, पोईसर क्रीडा मंडळ पोईसर या दोन्ही संघांनी खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं आहे. शंभूराजे क्रीडा मंडळ बोरिवली, पोईसर क्रीडा मंडळ पोईसर. शेवटची 4 मिनिटं सामना संपण्यासाठी. खूप वरती खेळतोय आणि स्वतःच बाहेर गेलेला आहे. या ठिकाणी पॉइंट मिळतोय 1. माऊली प्रतिष्ठान दहिसर, मास्तरे शिवमुद्रा क्रीडा मंडळ बोरिवली, शिवसाई बोरिवली, गरुडझेप बोरिवली, गावदेवी बोरिवली, कोकणरत्न दहिसर. प्रतिनिधी माईकशी संपर्क साधावा. माऊली प्रतिष्ठान दहिसर, शिवमुद्रा क्रीडा मंडळ बोरिवली, शिवसाई बोरिवली, गरुडझेप क्रीडा मंडळ बोरिवली. प्रतिनिधी माईकशी संपर्क साधावा. गावदेवी क्रीडा मंडळ बोरिवली, कोकणरत्न दहिसर. आपण देखील इथे उपस्थित झाला त्याची नोंद द्यायची आहे. IPS अधिकारी आदरणीय विठ्ठलजी आडावकर साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. धन्यवाद विठ्ठलजी आडावकर साहेब, आपण इथे आलात. मास्तरे अमान सावकाश. श्रीराम 3 नंबर हा बघा जबरदस्त खेळ करतो. आला ना वाजाव. ही शरीयष्टी आहे, ज्या पद्धतीने खेळ करतो. लहानपणीचा शंकर गदई वाटतोय तो. सुशांत साहिल पण वाटू शकतो. बरोबर आहे, 1 नंबर ऑलमोस्ट सुशांत साहिल. आणि एकदम ज्याला म्हणू शकतो बॉडी फिट. शेवटची 2 मिनिटं. कॉर्नर पण आहे. आला आकाश पण. शिवमुद्रा आले. ओ काय करतायत माहीतच नाही, मागून कव्हर कधी आली. 4च्या 5च्या कव्हरमध्ये आता श्रीराम संघ एक चांगल्या स्थितीमध्ये खेळत असताना या सामन्यामध्ये विजय प्राप्त करण्यासाठी सज्ज. आणि नजर हटी, दुर्घटना घटी, बॅक होल्ड. क्या बात है, छोटा पैक बड़ा धमाका. ये स्वाद भरे शक्ति भरे पार्ले जी का प्रोडक्ट है. ये देखिए इन्होंने कवर किया था बैक होल्ड. आणि खूप छान पद्धतीने अक्षरशः मध्यरेषेजवळ त्या ठिकाणी मिड लाईन आपण पाहिलं. शेवटचं 1 मिनिट. अष्टविनायक सांताक्रूज निर्विघ्न स्पोर्ट्स क्लब विक्रोळी आपण खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं. आपण 3रा पुकार देऊन झाल्याची नोंद घ्या. किशोर गटातील हा सामना आपण पाहतोय. चौदा वर्षाखालील हे सर्व खेळाडू
अंडर 14 आणि आता मात्र थोडंसं 9च्या नंतरचे जे आपण पाहतो जे किशोर गटामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि किशोर गट पहिल्यांदा आपण पाहतोय. किशोर गटाच्या स्पर्धा करायला फार आनंद वाटतो मला, तर मला आठवतंय मी शेवटची किशोर गटाची स्पर्धा स्वयंभूची केली होती 8-9